या प्रशिक्षणामध्ये निवासी स्वरूपामध्ये आपण हे प्रशिक्षण घेत आहोत. या प्रशिक्षणामध्ये प्रयत्न केला जातो. हे प्रशिक्षण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची प्रगती आणि प्रशासनाची कार्यप्रगती वाढावी यासाठी निश्चितच उपयोगाला पडणार आहे, यात काही शंका नाही. तर या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला आलेले अनुभव जे आहेत आपण या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. आपण अनुभवापासून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तर भगवान जयपळे सर आहेत का? सर या सर आपले मनोगत या ठिकाणी भगवान जयपळे सर या प्रशिक्षणाच्या अनुषंगानं त्यांना आलेले अनुभव या ठिकाणी व्यक्त करतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे सर्वांचे, तसेच समोर बसलेले सर्व प्रशिक्षणार्थी बंधू भगिनींनो, आज आपण दिनांक 9 मार्च ते आपल्याला सांगितलं की आपण एक वर्ग 4 चे जरी कर्मचारी असलो तर त्या दरवाजाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर वर्ग 4 आहोत हे विसरून जा आणि तुम्ही एक विद्यार्थी तसेच जाऊन किंवा एक प्रशिक्षणार्थी कसा असतो हा कुठलाही वर्गाचा नसतो तर तो एक प्रशिक्षणार्थी असतो. त्या पद्धतीने तुम्ही राहा आणि पूर्ण क्षमतेनुसार ते प्रशिक्षण ग्रहण करा. त्यानुसारच आपल्या सर्व बंधू भगिनींनी प्रशिक्षणार्थ्यांनी उत्कृष्टपणे प्रतिसाद दिला, त्यांच्या प्रत्येक सूचनेचं पालन केलं की प्रशिक्षण चांगल्या प्रकारे घेता येईल. आणि सरांनी देखील सर्व शिक्षक वृंदांनी चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांचा सहवास आणि मनोरंजनाचे देखील खूप छोटे छोटे का होईना पण चांगले प्रयत्न केले, ते देखील मला खूप आवडले. आणि काही आपले जे प्रशिक्षणार्थी होते त्यांच्या भीती होत्या की काहींना स्टेजवर आपलं सुरुवातीला सोमवार ते शनिवार प्रशिक्षण ठेवलेलं होतं गाईडच्या सर्व जिल्ह्यातून आलेले सर्वांना ज्यांचं झाले त्यांना माहिती होतं, पण ज्यांचं नाही झालं त्यांना प्रशिक्षण काय आहे नेमकं तिथे काय करावं लागेल. मेन प्रश्न म्हणजे मॅडम आमचा परिचारक लोकांचा कसं आहे, कुठे ड्युटी लागली तिथे काहीतरी काम असतं, कारण की असं मार्गदर्शन हे ते प्रशिक्षण आतापर्यंत झालेलं नाही. या प्रशिक्षणाचा तर सर्व आताचे धकाधकीच्या जीवनात कॉम्प्युटरचा वापर, तुमचं आर्थिक नियोजन कसं करायचं, माहितीचा अधिकार, त्याच्यानंतर सेवा कशी द्यायची, काय द्यायचं, आपल्याला काय चुका होत्या त्या टाळायच्या, कशा प्रयत्न करायच्या, त्याच्यानंतर सांघिक भावना निर्माण होण्यासाठी सांघिक खेळ घेतले, स्त्री पुरुषला समानता करण्यासाठी एकत्रित खेळ घेतले. म्हणजे इतर सर्व कौशल्य त्यांनी जे आपल्याला सांगितले ते आपल्याकडून करून पण घेतले की कसे रुजवायचे, काय करायचे. तर आज आपण आजचा शेवटचा दिवस आहे, मी काही जास्त बोलणार नाही, पण मी एवढा शब्द देतो की ह्या प्रशिक्षणामुळे आमच्या थोडा का होईना 10% का होईना आपण बदल होणार आहे. कारण की आपण पहिल्या दिवशी आलो त्यावेळेस, नंतर दुसऱ्या दिवशी आलेलो, आजच्या दिवशी आम्हाला परत करतोय. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. ज्ञानाचा भंडार केलं भविष्यासाठी तयार, दिलं ज्ञानाचं भंडार केलं भविष्यासाठी तयार. आभारी आहोत आम्ही घडवलं आम्हाला. आदरणीय व्यासपीठ व माझ्या बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. आपल्या प्रशिक्षणाचा समारोपाचा आजचा हा दिवस. या प्रशिक्षणादरम्यान आपल्याला माननीय श्री गोरे सर यांनी आपल्याला गट करून आपला आत्मविश्वास वाढवला. माननीय श्रीमती गिरी मॅडम यांनी महिलांचा छळ, हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारी महिलांवर होणाऱ्या अत्याचार याबद्दल मार्गदर्शन केले. माननीय श्रीमती कविता कराड मॅडम यांनी आपल्याला नसती व्यवस्थापन व स्त्री पुरुष समानता यावर योग्य असे मार्गदर्शन केले. माननीय श्री राठोड सर यांनी आपल्याला संघर्ष व्यवस्थापन, नेतृत्व व संघभावना तसेच CPR ट्रीटमेंट म्हणजे अगदी CPR ट्रीटमेंट अपघातादरम्यान एखाद्याचा आपल्याला जीव कसा वाचवता येईल याविषयी छान असे मार्गदर्शन केले. इथे येण्यापूर्वी आपण सर्वजण एकमेकांसाठी अनोळखी असे होतो, पण आज एकाच कुटुंबातील सदस्य आहोत अशी भावना निर्माण झाली आहे. काही निघून येथून जाताना करून जावे बरेच काही, निघून येथून जाताना
आजचा दिवस हा काहीसा वेगळा आहे. मनात खूप काही आहे पण शब्द थांबले आहे. एक प्रवास संपतोय पण आठवणी मन भरून आले. या प्रशिक्षणाने या ठिकाणी मला केवळ कामच नाही तर माणसं, नाती आणि आयुष्य कसं घडवायचं हे सर्व काही शिकून दिलेलं आहे. थांबावं वाटला तरी थांबणार नाही. निरोपाचा हा हळवा क्षण बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राही या प्रांगणात माझे मन. निरोपाच्या सोहळ्याची कधीही करू नये खंत. निरोपानंतरच्या भेटीला नसतो कधी संत. बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका विसरून सारे आशीर्वाद मनात काही घेऊ नका. जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसमोर आम्हाला. कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. कितीही दुःख सुखद असले तरी कुठेतरी संपणारी वाट मोजक्याच वेळात शिखरे उत्कर्षाची साधन तुम्ही करत राहावी. शिखरे उत्कर्षाची साधन तुम्ही करत राहावी. कधी वळू न पाहता आमची आकांक्षा स्मरावी. कधी वळू न पाहता आमची आकांक्षा स्मरावी. आपल्या इच्छा आकांक्षाचा वेळू गगनाला वेळू आपला दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा घेऊन हे माझे बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपणही उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्व माझ्या या परिवाराच्या वतीने आपलं शब्द सोडणारे हार्दिक स्वागत. मोलाचं मार्गदर्शन करणारे सन्माननीय राठोड सर तसेच या कार्यक्रमासाठी मुलुक मैदानी तोफ म्हणून उपस्थित असणारी सन्माननीय वेद पाठक सर आणि आदरणीय व्यासपीठ. या कार्यक्रमातून या समाज दिवसाच्या कार्यक्रमातून एक सीख घेतली ती सन्माननीय मॅडमनी सांगितली की ती कविता मी आधी सांगितली होती तुम्हाला की ह्या कार्यक्रमातून ती घेतली की आईच वाटतो एकच ध्यास. ही कविता आहे की कसा करावा हा अभ्यास. आईच वाटतो एकच ध्यास पहिल्या नंबरने व्हावे पास. समोर पुस्तकाची हीच रास कसा करावा हा अभ्यास कसा करावा हा अभ्यास. मराठीत व्याकरण फार इंग्रजी आणखी हार युद्धानेच संपला हा इतिहास कसा करावा हा अभ्यास कसा करावा हा अभ्यास. भूगोलास नाही वाव सायन्सचा येतोय राग गणिताचा होतोय त्रास कसा करावा हा अभ्यास कसा करावा हा अभ्यास. मॅडम आपण स्त्री पुरुष समानता याबद्दल जे मार्गदर्शन केलं त्याच्यातून मी ही सीख घेतली आणि ती बहुमूल्य नक्कीच माझ्यासाठी ठरेल असं यातून मला वाटतं. आणि आणखी एक सगळ्या मार्गदर्शकांनी असं मला मार्गदर्शन केलं की योग्य दिशादर्शकाचं काम केलं की अ टीचर नेव्हर टीच बट इन्स्पायर द स्टुडंट्स इन अ रियल टीचर. जो शिक्षक फक्त शिकवत नसून या प्रशिक्षणार्थींना वेळोवेळी कामासाठी प्रेरित करतो तोच खरा टीचर असतोय असं याच्यातून समजून घेतलं की काही साठीतही तरुण असणार आहे. म्हणून मी सांगणार तर तुमचं वय काय सर. साठीतही तरुणासारखं बोलणार आणि तरुणासारखं सभा गाजवणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आता आपल्यासोबत अगदी मंत्रमुग्ध करून टाकतात असे आमचे सन्माननीय भोसले सर. 2007 ला भोसले सरांचा आवाज ऐकला होता आणि त्यानंतर आता 2016 ला ऐकते. जवळजवळ 20 वर्षांनी 30-10 तोच आवाज तेच सभागृहात गाजवण्याचं कौशल्य आणि तेच श्रोते खिळवून ठेवण्याचं कौशल्य सरांमध्ये दिसतंय. सगळे प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं आणि आमच्या वतीनं मनापासून करत आपले आभार. त्याचसोबत मागच्या 6 दिवसापासून ज्यांनी आपली अगदी बारीक बारीक गोष्टीसाठी लक्ष ठेवलंय. अगदी बारीक खूप छोट्या गोष्टी सरकारसाठी ठेवल्या आणि आपल्यामध्ये अगदी एक संस्था चालक नाही तर आपल्यातलाच एक माणूस वावरणार असे ॲडव्होकेट उद्धव कराड सर, आमच्या कविता गीते मॅडम. 6 दिवस सुरक्षाचे कर्मचारी म्हणतोय परंतु यातल्या प्रत्येकाकडे खूप वेगळ्या क्षमता आहेत, वेगळं क्वालिफिकेशन आहे. काही परिस्थितीतून हे वर्ग 4 वर काम करतात परंतु मला असं वाटतं की आपण प्रत्येकानं वर्ग 4 वर न थांबता प्रमोशन एक होत राहील पण आपल्या सभोवताली जेव्हा पाहतो तेव्हा अनेक क्षेत्रात आजही बऱ्याच परीक्षा निघतात तर त्या वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमाने आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायला हवं. तेव्हा आपल्याकडे खूप मोठ्या क्षमता आहेत, खूप मोठं कौशल्य आहे, बोलण्याचं स्किल आहे. काही जणांकडे नसेल पण मला असं वाटतं की या प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांच्यात
प्रमोशन हे शासन दरबारी असलेली गोष्ट आहे, परंतु आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी आहेत ते नक्कीच आपण पूर्ण करावी अपेक्षा आहे.